राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर काँग्रेसकडून टीका झालेली आहे। माझ्यासोबत काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रफुल्ल गुरुदे पाटील आहे। प्रफुल्ल हो, त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्यावर तुम्ही समाधानी आहात का? त्यांचा जे क्लिप व्हायरल झाली होती, सकल हिंदू समाजाच्या संमेलनामध्ये ते सम्मिलित झाले आणि त्या भाषणामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक राष्ट्रभक्त संघटन म्हणून त्यांनी संबोधलेलं होतं। त्या संदर्भात वादंग निर्माण झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस आक्षेप घेतले त्याचं स्पष्टीकरण देत असताना आयुक्तांनी त्याचं समर्थनच केलं। त्या भाषणापेक्षा अधिक खतरनाक आणि वेदनादायी जे त्यांचं एक्सप्लेनेशन होतं, आम्ही त्याचा पण विरोध आणि निषेध नोंदवण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो की आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदूंची संघटना मानता, हिंदू धर्माचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काय संबंध आहे, कुठल्या आधारावर आपण हा संबंध जोडला याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही रजिस्टर्ड संस्था नाही, त्याची कुठली नोंद नाही, ते स्वतः म्हणतात की बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहोत, त्यामुळे त्याला कुठलंही अधिष्ठान नाही। दुसरीकडं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर याच देशाच्या संविधानाच्या अनुरूप तयार झालेल्या कायद्यानं 3दा बंदी घातलेली आहे। त्यांचं आतंकवादी गतिविधीमध्ये समावेश असल्याचे या आधीचे अनेक पुरावे आणि खटले आहेत। महात्मा गांधींच्या खुनामध्ये RSSचा सहभाग होता, त्या कारणामुळे त्यांचा हे केलं होतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घातली होती, इमर्जन्सीच्या काळामध्ये बंदी घातली होती। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रभक्त आहे, देशभक्त संघटन आहे असं आपलं म्हणणं चुकीचं आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी, त्या आपल्या विधानावर नापसंती व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो असं आम्ही ज्यावेळेस त्यांना सांगितलं, त्यांनी म्हटलं की मी संविधान मानणारा माणूस आहे, संविधानिक पार्श्वभूमी माझी राहिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आमचा बाप आहे, सगळ्यांचा बाप आहे, अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली। त्यांना संविधान भेट पण दिलं, आम्ही त्यांना संविधानाची प्रत भेट दिली, काही प्रश्न उपस्थित केले, त्यांना पत्र दिलं, ते त्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी एवढंच उत्तर दिलं की मी संविधानाप्रमाणे काम करील, एवढंच ते उत्तर दिलं। मात्र त्यांनी जे समर्थन केलं होतं त्या समर्थनाची कारण मीमांसा, लॉजिकल उत्तर त्यांनी कुठली दिलेलं नाही। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, T9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।